नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे आपली जत्रेत मिळणारी लाल शेव। काही जण त्याला शेंगोळे सुद्धा म्हणतात, लाल शेंगोळे। काही जण त्याला गोड शेव, लाल शेव असं अनेक प्रकारे नावं दिलेली आहेत। तर आपण काय केलंय, 2 वाट्या बेसनचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तांदळाचं पीठ स्किप केलं तरी चालेल, मी थोडं खुसखुशीत होण्यासाठी मी ते यूज केलं। हळदही टाकलेली आहे त्याच्यात कलरसाठी। त्यानंतर मी तुपाचं मोहन टाकलंय, म्हणजे थंड आहे, तुम्ही तेल टाकलं तरी चालेल। आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण एकदम थोडं पाणी टाकून त्याला मळून घ्यायचं आणि आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे। बेसनला मळण्यासाठी जास्त पाण्याची गरज लागत नाही, तर केअरफुली पाणी टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता आपला गोळा व्यवस्थित असं मळून तयार होत आहे। जर थोडं चिकटत असेल तर थोडं तेल वापरायचं आहे आपण आणि गोळा नीट करून घ्यायचा आहे। पण आपण ह्याच्यात पाण्याचं प्रमाण कमी वापरल्यामुळे पीठ थोडं घट्ट मळल्यामुळे तो गोळा जास्त चिकटत नाही। तर आता आपण त्याला थोडं मळून घेऊया, थोडं तेल लावूया आणि व्यवस्थित असं मळून घेऊया। ह्याच्यामुळे काय होतं, जे आपण शेव बनवणार आहे ना, ती अशी मध्ये तुटत नाही, फुटत नाही आणि व्यवस्थित अशी बनते। तर आपण थोडं त्याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे आधी त्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला शेव करायला सुरुवात करायची। दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही शेव बनवू शकता। अशा प्रकारे छोटे छोटे उंडे घेऊन त्याला थोडं फ्लॅट करून रोल करून आपण असे शेंगुळे बनवू शकतो। तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते शेंगुळ्या बनवण्याची तर ती तुम्ही वापरू शकता। एक मोठी लाईन सुद्धा आपण करू शकतो आणि मग त्याला सुद्धा कट मारू शकतो। मस्तपैकी शेंगुळ्या शेव आपली बनवून झालेली आहे। तुम्ही बघू शकता त्याचा थिकनेस आणि त्याची लांबी तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही बनवू शकता। आपलं तेल हे तापलेलं आहे, आपण मीडियम गॅसवरती तेल कडकडीत तापून घेतलेलं आहे आणि मग गॅस मीडियम असा बारीक ठेवलेला आहे, जेणेकरून काय होतं शेंगुळ्या आतमधून पण शिजायला हव्यात म्हणून। त्या शेंगुळ्या सगळ्या टाकायच्या नाही आहेत तेलामध्ये, कारण त्या फुटण्याची शक्यता असते, चिकटून फुटण्याची शक्यता असते। तर 2-2 टाकायच्या। थोडं त्याला तेलाचं कोटिंग झालं की मग अजून 2 टाकायच्या। अशा प्रकारे कोटिंग करत 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 हळूहळू आपण 2-2 शेंगुळ्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या आणि मग त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हळूवारपणे त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्याला हळूहळू आता गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे। जरी गोल्डन कलर पूर्ण आला तरी आपण थोडा अजून 1 मिनिट त्याला फ्राय करायचं आहे, जेणेकरून आतमधनं सुद्धा व्यवस्थित शिजलं पाहिजे। आता बघू शकता तुम्ही आपले शेंगुळे जे आहेत ते परफेक्ट तळले गेलेले आहेत। आता आपण करूया पाकाची तयारी। तर पाकासाठी आपण काय केलंय, जर 1 वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, अगदी थोडंसं, कारण ते थोडं मेल्ट होण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता मी केवढं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण आपल्याला पाक मेल्ट करायचा आहे आणि तो पाक करपवायचाही नाहीये, तर कंटिन्यू त्याला असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून तो कुठे करपणार नाहीये। आपला पाक आता बऱ्यापैकी रेडी झालेला आहे। ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये फूड कलर टाकणार आहोत, रेड फूड कलर। कलर टाकल्यानंतर आपण त्याला जेंटली मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पाक कुठेही करपला नाही पाहिजे। आणि पाकाला पूर्णपणे जेव्हा कलर मिक्स होऊन जाईल, अगदी पूर्णपणे, त्याच्यानंतरच आपण ते शेंगुळे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। गोड शेव आपण जी बनवणार आहोत ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। पाक आपला तयार झालेला आहे कलर मिक्स करून। तर आपण त्याच्यामध्ये आता ते शेव टाकूया आणि बारीक किंवा त्याच्यापेक्षा कमी गॅसवरतीच त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस बंद करायचा नाहीये, कारण पाक पूर्ण शेंगुळ्यांना लागला पाहिजे। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे मिक्स करतोय, तशाच प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण शेवला कलर लागून झाला कीच मग गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ती शेव दिसते। तर आपण पूर्ण पाक हा शेवयांना लागलेला आहे। आता आपण त्याला काढून घेऊया। ही शेव ओली असतानाही अशी दिसते, तुम्ही बघू शकता। आणि ती जेव्हा थंड होते, अर्धा 1 तास तेव्हा लागतो, ती अशी सुकायला सुरुवात होते आणि ती तिच्या नॅचरल लुकाला येते।